Good morning, students. Today we are going to learn about the science in chapter number 7, Nutrition and Diet. In the previous lecture, we have learned to in this chapter what is meant by nutrients and foodstuffs, energy giving nutrients and carbohydrates, fats, proteins, minerals and vitamins. The minerals functions, sources and deficiency diseases. Vitamins. The vitamins are the two types, water soluble vitamins and water insoluble vitamins, and the chart of vitamin sources and functions. Today in this chapter we have learned in the past Casimir Funk was a scientist who belonged to the Poland in Europe. In a scientific article he read that people who ate brown rice were less likely to get beriberi than those who ate fully milled rice. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी असं होऊन गेलेलं आहे की कॅसिमिर फंक हे युरोपमधील पोलंड या देशामधील वैज्ञानिक बेरीबेरी हा विकार म्हणजेच सडलेला, शीतांवरचं आवरण काढलेला तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते असं त्यांनी एका वैज्ञानिक लेखामध्ये वाचलेलं होतं. ही वॉज एबल टू आयडेंटिफाय अँड आयसोलेट द सबस्टन्सेस विच प्रिव्हेंट दिस डिसीज. ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळालं. ही नेम इट व्हिटॅमाइन. ही ऑल्सो प्रपोज दॅट द अदर डिसऑर्डर लाईक स्कर्वी, पेलॅग्रा अँड रिकेट्स वेर ऑल्सो कॉज बाय अ डेफिशियन्सी ऑफ व्हेरियस विटॅमिन्स. त्यामध्ये त्यांनी जीवनसत्व व्हिटॅमिन हे नाव दिलं. स्कर्वी असेल, पेलॅग्रा असेल, मुडदूस हे विकारही विविध जीवनसत्वांच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनीच त्या ठिकाणी मांडलं. प्रोबायोटिक. You know that the useful microorganisms which convert milk into yogurt are present in yogurt and in buttermilk. दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यामध्ये किंवा ताकामध्ये असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. दे आर कॉल्ड प्रोबायोटिक. आणि अशाच लाभदायक सूक्ष्मजीवांना आपण प्रोबायोटिक असं म्हणतो. लॅक ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिसाइड इन अवर इंटेस्टाईन अँड देअर प्रेझेन्स इन सच लार्ज नंबर्स इज इसेन्शियल फॉर अवर हेल्थ. अनेक प्रकारचे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव लाखोच्या संख्येने आपल्या आतड्यांमध्ये राहत असतात. ते पुरेशा संख्येने तेथे राहत असतात आणि आपल्या आरोग्यासाठी हे गरजेचं आहे. वी थ्रो आउट मायक्रो ऑर्गॅनिझम्स अलॉंग विथ इंटेस्टिनल वॉटर. हेन्स टू मेंटेन देम इन अवर बॉडी वी शुड इन्क्लूड प्रोबायोटिक सच ॲज योगर्ट अँड बटरमिल्क इन अवर डेली डाएट. आणि म्हणून जुलाब, उलट्या झाल्या की आतड्यातील पाण्याबरोबर सूक्ष्मजीवसुद्धा बाहेर टाकले जात असतात. वेन वी सफर फ्रॉम लूज मोशन्स अँड ओमिटिंग we throw out microorganisms along with intestinal water. Some medicines can also kill them and therefore we need to take extra yogurt, buttermilk to restore their numbers. आपण पाहतो की जुलाब असतील, उलट्या असतील, त्या झाल्यानंतर आपल्या आतड्यामधील पाण्याबरोबर सूक्ष्मजीवसुद्धा त्या ठिकाणी बाहेर टाकले जात असतात. काही औषधं आपण घेत असतो आणि त्या औषधांमुळे सुद्धा ते नष्ट होत असतात. मग त्यांची संख्या ही पूर्ववत करण्यासाठी अधिकाधिक ताक किंवा आपण जास्तीत जास्त दह्याचं सेवन करायला हवं किंवा जास्तीत जास्त दही आपण खायला हवं. अ बॅलन्स डाएट. व्हॉट इज मीन बाय बॅलन्स डाएट? ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड अवर डाएट. आपण दिवसभरामध्ये जे अन्नपदार्थ खात असतो त्या संपूर्ण अन्नपदार्थांना आपण एकत्रितपणे आहार असं म्हणतो. A diet containing adequate quantities of all nutrients is called a balanced diet. सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला आपण संतुलित आहार असं म्हणत असतो. टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्दी बॉडी यू नीड ऑल न्यूट्रिएंट्स इन द राईट प्रपोर्शन अँड इन सफिशियंट क्वांटिटीज इन युअर डेली डाएट. निरोगी आणि धष्टपुष्ट धडधाकट शरीरासाठी सर्व पोषक तत्वांचा योग्य त्या प्रमाणामध्ये आपल्या दैनंदिन आहारामध्ये किंवा रोजच्या आहारामध्ये समावेश असणं गरजेचं असतं. सिग्निफिकंट ऑफ बॅलन्स डाएट. संतुलित आहार जर आपल्याला मिळाला
तर काय होईल? ॲन इन्क्रीज कपॅसिटी टू वर्क. नक्कीच आपली काम करण्याची क्षमता वाढेल. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं राहील. इन्क्रीज कपॅसिटी टू फाईट ऑर रेजिस्ट डिसिजेस. आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढेल आणि हेल्प इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. शरीराची चांगली वाढ होईल. या ठिकाणी आपल्याला आकृती क्रमांक 7.6 मध्ये द बॅलन्स डाएट पिरामिड दिलेला आहे. संतुलित आहाराचा तक्ता दिलेला आहे आपल्याला. फॅटी सबस्टन्स, ऑइल, घी, बटर. इन डेली डाएट वी एट टू द बॅलन्स डाएट पिरामिड्स constituents to include in our diet. Fatty substance, oil, ghee, butter. Then milk products, meat, fish, eggs. Then fruits and vegetables. Cereals and pulses are included to all foodstuffs are to our balanced diet. Apart from having a balanced diet, we also need to exercise regularly to keep ourselves fit and healthy. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त आपण नियमित व्यायामाची ही आवश्यकता आपल्या शरीराला आहे. In the next page number 54, how to get a balanced diet. To ensure that we get a balanced diet from the food we eat, we can make a food pyramid. आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करण्यासाठी आपण अन्न पिरॅमिड जो आहे हा अन्न पिरॅमिड तयार केला पाहिजे. All food which we eat is classified into various groups. The space allotted to each food group in the pyramid depends upon the proportion in which it should be included in our diet. आपण जे अन्नपदार्थ खातो त्या अन्नपदार्थांची विविध गटामध्ये विभागणी केली पाहिजे किंवा आपल्या रोजच्या आहारात या प्रत्येक गटातील अन्नपदार्थांचा किती प्रमाणात समावेश असला पाहिजे हे त्या प्रमाणात त्यांना एका पिरॅमिडमध्ये ठराविक जागा आपण दिली पाहिजे. Hence, we can choose food from each group daily according to the space allotted to it in the pyramid. आणि प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावं हे आपल्याला त्या जागेच्या आकारावरून सुद्धा ठरवता आलं पाहिजे. If we choose some items from each group in the right proportion according to the pyramid shown on page number 53, we can make sure that we are getting a balanced diet. आपण पान नंबर 53 वरील पिरॅमिड बघितला असेल तर त्या पिरॅमिडप्रमाणे प्रत्येक गटातील काही अन्नपदार्थ रोज आपण आलटून पालटून योग्य त्या प्रमाणामध्ये जर का निवडली तर आपल्याला संतुलित आहार मिळेल आणि त्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढेल हे आपण नक्कीच खात्रीने सांगू शकतो. नेक्स्ट टॉपिक इज फायबर. इफ वी सिलेक्ट अ डेली डाएट which includes vegetables, fruits, sprouts and cereals according to the pyramid, we will also get fiber in sufficient quantity. तंतुमय पदार्थ पिरॅमिड प्रमाणे आपण रोजचा आहार जर का निवडला तर त्यामध्ये आपल्या भाज्या, फळे, तृणधान्य, कडधान्य यांचा समावेश असायला पाहिजे आणि त्यातून तंतुमय पदार्थसुद्धा आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये मिळाले पाहिजे. कॅन यू रिकॉल what trouble do we have to face if we do not get enough fiber from our daily diet? विद्यार्थी मित्रांनो, आहारातून पुरेशा प्रमाणामध्ये जर का आपण तंतुमय पदार्थ आपल्याला मिळाले नाहीत तर काय त्रास होऊ शकतो? What care must be taken to make sure that fiber is not lost or removed from the food we eat? किंवा आपल्या अन्नातून तंतुमय पदार्थ जर का काढून टाकले जाऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? If fibers are not in proper proportion in the diet, then there is a problem of constipation. The obesity is also caused due to lack of fibers in the diet. In order to keep the fiber in the foodstuffs, and they should not be overcooked. म्हणून आपल्या शरीरातून फायबर काढले जाऊ नये म्हणून आपण त्यांना गरजेपेक्षा जास्त शिजवू नये. अन्नपदार्थांना त्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त शिजवू नये किंवा योग्य त्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये फायबरचं प्रमाण असलं पाहिजे. देन देअर इज अ प्रॉब्लेम ऑफ कॉन्स्टिपेशन. द ओबेसिटी इज ऑल्सो कॉज ड्यू टू लॅक ऑफ फायबर इन द डाएट. आपल्या आहारामध्ये जर का तंतुमय पदार्थांचं प्रमाण जास्त असेल तर आपल्याला
लठ्ठपणा सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो. In order to keep the fibers in the foodstuffs and they should not be overcooked. The peeling of fruits and vegetables should not be done. The flour should not be sieved and the husk in the flour gives lots of vitamins and fibers. Then the next topic is water. Water, pani. Along with all the other nutrients, the body also needs an adequate supply of water. For this purpose, we must drink milk, buttermilk, lemon juice, शरबत, फ्रूट्स, ज्युसेस अँड प्लेंटी ऑफ वॉटर. आपण पाहतो की वरील सर्व पोषक तत्व जी आहेत या पोषक तत्वांबरोबरच शरीराला पाण्याची सुद्धा गरज त्या ठिकाणी भासते किंवा पाणी सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण दूध, ताक, लिंबांचा रस, सरबत, फळांचा रस आणि भरपूर पाणीसुद्धा घेतलं पाहिजे. मॅलन्यूट्रिशन, कुपोषण. Malnutrition occurs when all the nutrients that the body needs are not obtained in the proper proportion from the diet. शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व योग्य त्या प्रमाणामध्ये आपल्याला आहारातून मिळाले पाहिजे आणि जर का ते मिळाले नाही तर आपलं कुपोषण होऊ शकतं. म्हणजेच शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे यालाच कुपोषण असं म्हटलं. तर वेन malnutrition occurs when all the nutrients that the body needs are not obtained in the proper proportion from the diet. This happens when a person does not get sufficient food or when the diet is not balanced. If one's diet exceeds one's need, it is called overnutrition. पुरेसं अन्न न मिळाल्यामुळे किंवा आहारामध्ये योग्य तो आहार नसल्यामुळे किंवा असंतुलित आहार असल्यामुळे आपल्याला कुपोषण म्हणजेच गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने अतिपोषण सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. वी हॅव सीन द फिगर 7.7. malnutrition or overnutrition is the best example of malnutrition and overnutrition. Junk food. Chocolates, noodles, burgers, pizzas, chips, bottled soft drinks, attractively packaged snacks as also ready fry foodstuffs available in the market and such as vadas, pakoras, etc. are very tasty and we like them very much. विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजारामध्ये जर का गेलो तर आपल्याला चॉकलेट्स, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स किंवा तयार बाटलीबंद शीतपेये, आकर्षक वेष्टनातील अन्नपदार्थ तसेच बाजारामध्ये तळलेले अन्नपदार्थ जसे वडा, भजी इत्यादी खूप चविष्ट लागतात. म्हणून असे पदार्थ आपण आवडीने खात असतो. However, these foodstuffs contain refined flour, sugar, oil in large proportion. When refined flour is made from wheat or when sugar is made from sugarcane. आपण पाहतो की असे पदार्थांमध्ये मैदा, तेल, साखर जास्त प्रमाणात असतात. गव्हापासून मैदा किंवा ऊसापासून साखर बनवली जाते. Then when sugar is made from sugarcane and many nutrients in the wheat or sugarcane are lost in the process. Hence all we get from this food is energy and flow. Our hunger is satisfied. त्याचप्रमाणे आपण पाहतो की यामध्ये गव्हामध्ये ऊसापासून साखर बनवत असताना किंवा गव्हामधील व ऊसामधील असलेले अनेक पोषक तत्व या ठिकाणी निघून जात असतात. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला केवळ ऊर्जा मिळते आणि आपली भूक भागते. नॅचरली if we eat a lot of junk foods, we will get insufficient quantities of the items from other food groups. आपण साहजिकच जंक फूड जास्त खाल्ल्याने इतर अन्नगटातील पदार्थ हे आपल्या शरीरामध्ये कमी जातात किंवा आपल्याला ते कमी मिळतात. आणि म्हणून if this happens frequently, our body soon experiences a shortage of proteins, vitamins and minerals and that may lead to a malnutrition. आणि असे वरचेवर अन्नपदार्थ जर का आपण घेतले तर आपल्या शरीराला लवकरच प्रथिने, जीवनसत्व, खनिजे या पोषक तत्वांची कमतरता त्या ठिकाणी भासायला लागते आणि त्याचा परिणाम आपल्या कुपोषणावर होतो. अँड देन द जंक फूड इटन फ्रिक्वेंटली ऑल्सो कॉज ओबेसिटी. ओबेसिटी इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ. हे पदार्थ सतत जास्त प्रमाणात खाल्ल्याने व्यक्तीला लठ्ठपणा सुद्धा येतो आणि त्याचाही आपल्या या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जंक फूड इटन फ्रिक्वेंटली ऑल्सो कॉज ओबेसिटी. ॲज सच फूड डू नॉट सप्लाय ऑल द नेसेसरी न्यूट्रिएंट्स. आणि अशा पदार्थ खाल्ल्यामुळे लठ्ठपणा येतो आणि त्याचबरोबर अशा पदार्थातून आवश्यक ती सर्व पोषक तत्वे
त्या ठिकाणी आपल्याला मिळत नसल्यामुळे त्यांना आपण जंक फूड असं म्हणतो. सो ॲज सच फूड डू नॉट सप्लाय ऑल द नेसेसरी न्यूट्रिएंट्स अँड दे आर कॉल्ड जंक फूड. हाऊ टू अवॉइड ओबिसिटी. लठ्ठपणा कसा टाळला पाहिजे. हॅव अ बॅलन्स डाएट. आपण संतुलित आहार घेतला पाहिजे. ईट होल ग्रेन्स. ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विथ देअर स्किन्स. धान्य, भाज्या, फळे हे सालीसकट खाल्ले पाहिजे. इन्क्रीज यूज ऑफ बायसिकल. नियमित सायकलीचा वापर केला पाहिजे. प्ले मोर आउटडोअर गेम्स किंवा मैदानी खेळ आपण जास्त प्रमाणात खेळले पाहिजे. आता काय करायला नको. डू नॉट ईट इफ यू आर नॉट हंग्री. भूक नसताना खाऊ नये. डू नॉट वॉच TV व्हाईल इटिंग. जेवताना TV पाहू नये. डू नॉट यूज मोटर व्हेकल फॉर ट्रॅव्हलिंग अ शॉर्ट डिस्टन्स. छोट्या अंतरासाठी मोटार गाड्या वापरू नयेत. अवॉइड प्री कुक और पॅकेज फूड्स किंवा पॅकेटबंद तयार अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे. ॲडल्ट्रेशन ऑफ फूड. अन्नपदार्थातील भेसळ. इन ऑर्डर टू अर्न मोर प्रॉफिट्स, cheaper substances of low quality are mixed with the foodstuffs, and these substances are called adulterants, and adding them to foodstuffs is called the adulteration of food. अन्नपदार्थातील भेसळ. अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त किंवा अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो आणि त्यालाच आपण अन्नपदार्थांची भेसळ किंवा अन्नाची भेसळ असं म्हणतो. ॲडल्ट्रंट्स मे इवन बी पॉयझनस ऑर हार्मफुल टू हेल्थ. म्हणजे जे अन्नात भेसळ करण्यासाठी वापरलेले जे पदार्थ असतात हे विषारी किंवा आरोग्याला घातकसुद्धा असू शकतात. सच ॲडल्ट्रेट फूड इज इम्प्युअर अँड हार्मफुल अँड सो अनफिट फॉर कन्झम्पशन्स. आणि असे भेसळयुक्त अन्नपदार्थ अशुद्ध व हानिकारक असल्यामुळे ते खाण्यास अयोग्य असतात. ॲडल्ट्रन्स भेसळीचे पदार्थ. ॲडल्ट्रन्स यूज टू ॲडल्ट्रेट फूड आर सच दॅट दे विल रिमेन अननोटिस इवन वेन मिक्स विथ द फूड. मग भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे जे पदार्थ आहेत हे अन्नपदार्थातील बेमालूमपणे मिसळले जातील असे असतात. आपल्याला बाजूला एक तक्ता दिलेला आहे ग्रीन कलरमध्ये. फूड आयटम्स आणि ॲडल्ट्रंट्स. अन्नपदार्थ आणि त्यामध्ये भेसळीचे पदार्थ. या खालील पदार्थामध्ये कोणती कोणती भेसळ होऊ शकते ते आपल्याला बघता येतं. मिल्क, दूध, वॉटर, केमिकल्स लाईक युरिया आणि स्टार्च. आपल्याला दुधामध्ये जर का आपण पाहिलं तर पाणी मिक्स करता येईल. युरिया आणि स्टार्च असे भेसळीचे पदार्थ त्यामध्ये मिसळले जाऊ शकतात. चिली पावडर, मिरचीची भुकटी किंवा लाल तिखट. ब्रिक पावडर. मिरचीच्या भुकटीमध्ये काय भेसळ होऊ शकते तर विटेची पूड. त्याचप्रमाणे पावडर पंपकिन, लाल भोपळ्याची भुकटी. पेपरकॉर्न, काळी मिरी मध्ये पपाया सीड्स, पपईच्या बिया. आईस्क्रीममध्ये काय मिक्स केलं जाऊ शकतं. वॉशिंग सोडा, धुण्याचा सोडा आणि पेपर पल्प, कागदाचा लगदा. राईस. तांदूळामध्ये स्मॉल व्हाईट स्टोन्स, बारीक पांढरे खडे. पीनट्स. शेंगदाण्यामध्ये रेडिश पेबल्स अँड स्टोन्स, लालसर गारगोट्या खडे. ऑलवेज रिमेंबर, ॲडल्ट्रेशन ऑफ फूड इज अ क्राईम. डू नॉट ईट ॲडल्ट्रेट फूड. विद्यार्थी मित्रांनो, अन्नाची भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि भेसळयुक्त अन्नसुद्धा खाऊ नये. ते आपल्या वैयक्तिक शरीरासाठी घातक आहे. या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. स्वाध्यायासाठी या प्रकरणातील प्रश्न मी तुम्हाला खालील देणार आहे ते आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्यावे. थँक्यू.